ज्या महात्म्यांनी आपल्या महाराष्ट्राला देशाला दिशा दिली असे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा पुतळ्याचं भूमिपूजन तो कार्यक्रम झाल्यानंतर विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम शहरामध्ये विशेषतः अजितदादांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्याकरता ते आज उद्या आपल्या 27 तारखेला 27 जुलै 2025ला रविवारच्या दिवशी ते जिल्ह्यामध्ये येणार आहेत. निश्चित त्यांच्या दौऱ्याचं एक चांगल्या प्रकारचं आयोजन हे दोन्ही कार्यक्रमांचं करण्यात आलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाबरोबर इथं असणारे आमच्या सर्वच वेगवेगळ्या मागण्या देखील आहेत त्या देखील आम्ही मांडणार आहे आणि सातत्याने राजकीय जे सरकारमधले मंत्री असतात किंवा लोकशाहीमध्ये काम करणारी जी काही प्रक्रिया असते त्याच्यामधले माणसं आल्यानंतर मान्यवर आल्यानंतर त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या मागण्या मांडणं त्या जिल्ह्याच्या अनुषंगाने त्या मतदारसंघाच्या अनुषंगाने हे कुठेतरी झालं पाहिजे आणि तशा प्रकारची पर्वणी हे सगळ्या आमच्या मान्यवरांना आता उद्याच्या दिवशी उपलब्ध झाली आहे. राज्याच्या कारभारामध्ये काम करत असताना अनेक वेगवेगळे मंत्री असतात, कधी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचं कधी काही होत असतं, अधिकारी सुद्धा तशा प्रकारे काही घडामोडी घडून आणत असतात. अगदी पूर्वीच्या काळामध्ये देखील ज्यावेळेला 2014 पर्यंत ह्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना आणि काँग्रेस पक्ष हा ज्यावेळेला सत्तेमध्ये होता त्यावेळेला देखील अशा काही कुरवड्या काँग्रेसच्या मंत्र्यांच्या वतीने देखील केल्या जात होत्या. तर तशा आता जर कुणी करत असेल त्याच्यामध्ये राज्याचे नेतृत्व जे आहेत हे कुठेतरी हस्तक्षेप करतील आणि तो मध्यस्थी मार्ग काढायचा प्रयत्न ते करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.